आपल्याला प्राप्त करणे हाच माझ्या आयुष्याचा ध्यास होता आणि तो पूर्ण झाला। या शिवलिंगाशी माझं लहानपणापासूनचं एक नातं आहे, म्हणूनच हे शिवलिंग मी नेवासेहून इथे आणलं आहे। रोज पूजा केल्याशिवाय माझं मन शांत होत नाही। श्री खंडेरायांच्या रूपात आपण माझ्याशी विवाह केलात, पण आपले मूळ स्वरूप लहानपणापासून माझ्या मनात जे आहे ते तसेच आहे का हा प्रश्न मला पडतो। आपले मूळ रूप पाहण्याचे वेध मला का लागले, ही इच्छा मला का झाली, हे मला ठाऊक नाही। मी आपली अर्धांगिनी असले तरी आपण माझे आराध्य आहात। मी आपली भक्त आहे याचा विसर मला पडलेला नाही। म्हाळसा, यांना मी सांगितले होते की नेवासेला माझ्या आईबाबांनी देवघरासाठी मला जशी जागा करून दिली होती तशीच आपण देखील मला इथे करून द्या। तर यांनी मला फार सुंदर देवघर करून दिले। तू आनंदी राहावीस म्हणून तुझ्यासाठी इथे नेहमी सतत काही ना काही करत असतात आणि अनावधानाने असं काहीतरी करतात की माझा आनंद हरवून जातो। म्हाळसा, आज सगळं विसरून जा। आजची रात्र तुम्हा दोघांची आहे। आजवर एवढं प्रेम केलं एकमेकांवर, आता तुम्ही एकत्र येण्याची वेळ जवळ आली आहे। हे ऐकून मला का धडधडतंय ठाऊक नाही। तुझं जे प्रेम आहे खंडेरायांवर त्याची ही परिणिती आहे। आज मी स्वतः तुला मोगऱ्याच्या फुलांनी सजवणार आहे। सारी सृष्टी वाट पाहत आहे तुमच्या मिलनाची। येते मी, बरीच कामं राहिली आहेत। काय ग बानू, काय झालं या? आजा बी काळजीत दिसतोय। काल रातच्याला महाराज घरला आलं होतं आणि त्यांनी बाला समज सांगितलं आणि हे बी सांगितलं की माझं खंडेरायांसंग लगीन करायचं आहे म्हणून। सांगतीय काय बानू? बाई येतो नावालाच म्हणायचं। तुमची लग्नाची बोलणी बी सुरू झाली? तसं नाही ग, म्हणजे महाराजांनी बाला हे समज सांगितलं कारण त्यांना असं वाटलं की बा म्हणून त्यांना हे समज ठाव पाहिजे। पर बाला आता काय करावं तेच कळना। आता त्याला असं बी वाटतंय की माझं खंडेरायांसंग लगीन व्हावं, पर त्याला हे समज लय अवघड वाटतंय बघ। त्याचा विश्वासच बसत नाही। अगं त्याचं बी बरोबर आहे बानू, ही काय साधी सोधी गोष्ट आहे वय? त्याला म्हणावं वस्तीवर कुणाशी बी बोलू नकस ये। वय ग, बरोबर आहे तुझं। आत्ताच समजासनी कळालं तर लई गोंधळ व्हायचा आणि देवासनी बी ते नाही आवडायचं। बोलावे? कुठे आहात? अंतर्महालात। जेजुरीतलं सुवर्ण दर्पणातलं हे पहिलं बोलणं आहे। हो, ही जागा इतकी मोठी आहे की कळत नाही आपण नेमके कुठे आहात। हळूहळू सगळं माहित होईल तुला। आपण मला दिलेले देवघर खूप आवडले। इथे खूप शांत आहे, इथे एकांत आहे। अशा अनेक सुंदर गोष्टी तुला मी भेट देणार आहे। मला आवडेल,
आपण मला इथे भेटायला याल? आत्ता? हो. ठीक आहे. देवी, कुठपर्यंत आली तयारी? सुरू आहे. आपण दोघं जेजुरीत ज्यासाठी आलो ते कार्य आज रात्री खऱ्या अर्थाने पूर्ण होत आहे. आज ते दोघं एकत्र येणार. या क्षणाचा मला खूप आनंद आहे. शिवशक्तीशिवाय अपूर्ण आहे. आज पुन्हा दोघांचं मिलन होणार. वचनात अडकल्यामुळे खंडेरायांची जी अवस्था झाली होती ती मी पाहिली आहे. म्हाळसा देवींवर त्यांचं अपार प्रेम आहे. स्वतःच्या अर्धांगिनीला कुठलंच स्मरण नाही, म्हणून त्यांनी जो एकटेपणा सोसला आहे ते सोपं नाही देवी. हो, त्यांनी इतका मोठा काळ पार्वती देवींशिवाय अर्थात म्हाळसेशिवाय निमूटपणे काढला, परंतु त्यांना काय वाटलं ते कधीही बोलून दाखवलं नाही. म्हाळसा देवींना जोपर्यंत आपण कोण आहोत ह्याचं स्मरण होत नाही तोपर्यंत खंडेरायांसाठी कठीण काळ आहे. असो, आज त्याचा विचार नको. देवी, आपण सगळं नियोजन स्वतःहून इतकं छान केलं आहे की मी आपल्याला काय भेट देऊ? आपण विष्णू लोकात परत जाऊया. म्हाळसा, हे काय? रोज दूर कुठून तरी मी आपली पूजा करत होते, नमस्कार करत होते. आज प्रत्यक्ष आपण माझ्या समोर आहात. नमस्कार करायला नको? म्हाळसा, तुझी जागा माझ्या पायाशी नसून इथे आहे. मला आपल्याला काही सांगायचे आहे. सांग. एका लहान गावात मी लहानाची मोठी झाले. त्या लहान गावाच्या बाहेरचं जग मला माहीत नव्हतं. मला कळायला लागल्यापासून शिवाचे वेळ लागले. महादेव म्हणजे कोण हेही मला ठाऊक नव्हतं. मी कधी कोणते शास्त्र वाचले नाही किंवा कधी कोणते पुराण ऐकले नाही. म्हाळसा, तुझी काय इच्छा आहे? आज रात्री मला आपले मूळ रूप पाहायचे आहे. मला महादेव रूपाचे दर्शन घ्यायचे आहे.
म्हाळसा, तुम्ही आज खूप सुंदर दिसत आहात. या मोहिनी रूपाची भुरळ खंडेरायांना का पडली ते आत्ता कळत आहे. येते मी. म्हाळसा, मी जाऊ? नाही, थांब ना. मला खूप धडधड होतीये ग. काय होतंय कळत नाहीये. म्हाळसा, तू असं करून कसं चालेल? अगं, हीच तर वेळ आहे. तू त्यांना हवं ते विचारू शकतेस. तू त्यांच्याजवळ हवं ते मागू शकतेस. आणि यावेळी ते तुला नाही म्हणणार नाही. तू विचार ना त्यांना. विवाहाच्या दिवशी ते ज्या भक्ताला भेटायला गेले होते, त्या भक्ताचं नाव काय आहे, गाव काय आहे? म्हाळसा, मला निघायला हवं. तुझे हे कधीही येतील. म्हाळसा, हे असे क्षण आहेत जे मी कधीच विसरू शकत नाही. या क्षणी केवळ तुझेच नाही तर माझेही स्वप्न पूर्ण झाले. म्हाळसा,
या अशा आनंदाच्या क्षणी तुला माझ्याकडून काय भेट हवी आहे? अगं हीच तर वेळ आहे. तू त्यांना हवं ते विचारू शकतेस. तू त्यांच्याजवळ हवं ते मागू शकतेस. तू विचार ना त्यांना. विवाहाच्या दिवशी ते ज्या भक्ताला भेटायला गेले होते त्या भक्ताचं नाव काय आहे, गाव काय आहे? मला तुमच्याकडून कोणतीही भेटवस्तू नको. मला तुम्ही हवे आहात. हा श्वास असेपर्यंत आणि काही क्षण मला तुमचे मूळ रूप पाहण्याची इच्छा आहे. जन्म